पनवेलमध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय। यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। पनवेलमधील गॅस एजन्सी समोर नागरिक रांगा लावत असून अनेकांना 5 ते 6 तास रांगेत उभं राहून सुद्धा गॅस सिलेंडर मिळू शकत नाहीये। त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। काही ठिकाणी सिलेंडरचा साठा संपला असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने घरी परतावं लागतंय। त्यामुळे स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न आता सर्वसामान्यांसमोर उभा टाकला आहे। सरकारने व्यावसायिक वापरासाठी सिलेंडरचा पुरवठा मर्यादित करून घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य द्यावं आणि गॅस पुरवठ्यावर योग्य नियंत्रण ठेवावं अशी मागणी नागरिक करतात। गॅस सिलेंडरमध्ये आम्हाला लाईनीत लागावं लागतंय। जे गॅस सिलेंडर आम्हाला वेळेवर भेटायचा, आज मी सकाळी 8:30 वाजल्यापासून लाईनीत लागलो। त्यांनी मला पावत्या दिल्यात आणि परत त्या पावत्या घेऊन आम्हाला परत ह्या ठिकाणी लाईन लावावं लागतंय। तर याचा परिणाम जाणवतोय। भविष्यात तुटवडा झालेला असं मी सांगू शकत नाही, पण मला जाणवतंय की तुटवडा झालेला आहे। पण आम्ही असं ऐकलेलं आहे की सकाळी पहाटे 5 वाजता पण त्यांनी सिलेंडरची डिलिव्हरी दिलेली आहे। 2 गाड्या, एक खाना कॉलनीमध्ये पाठवले, एक पडग्या साईडला पाठवली गाडी। पण रात्री गाड्या का भरून दिल्या यांनी? तर त्यांनी रात्री सकाळी गाड्या ठेवायला पाहिजे ना आम्हाला। सकाळी आम्ही 8 वाजल्यापासून जास्त घेतले जातात काय माहिती नाही आम्हाला, ते आम्ही सांगू शकत नाही। पण सकाळ रात्री कधी धंदा होतो का? 9 वाजता ठीक आहे, 9 वाजता उघडा ना तुम्ही। तुमचं ऑफिस 9:30ला उघडतो ना, पण तुम्ही 8 वाजता का 8च्या अगोदर डिलिव्हरी का दिली? गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। प्रत्यक्षात तरी सांगतात की कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, पण प्रत्यक्षात मात्र अशी दिसते की 4 दिवस झालं मी तरी गॅस बुकिंग केलेलं आहे आणि काल सांगितलं मला 8:30ला या, परवा सांगितलं 8:30ला या, काल मी 8:30ला इथं येऊन गेले, पण सकाळी गॅस संपलेले होते आणि आजही पुन्हा त्यांनी 8 वाजता सांगितलं। मी 8 वाजता बरोबर आल्यानंतर सकाळी 6ला गॅस संपलेले आहेत असं सांगितलं। याचा अर्थ गॅस कुणाला दिले जातात